सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरद पवार साहेब त्यांचे मनापासून आभार. अनेक लोकांनी मला विचारलं या ठिकाणी की तुम्ही एनसीपी मध्ये जॉईन का? एखाद्या पक्षामध्ये 40 वर्ष आयुष्य काढल्यानंतर तुम्हाला पक्ष सोडावासा का वाटला आणि सोडावासा वाटलं तर अन्य पक्षात जावंसं का वाटलं नाही? पण मी सांगितलं की भारतीय जनता पार्टी मी सोडलेली नाही. भारतीय जनता पार्टीने मला पक्षातून बाहेर ढकलून दिलं की तुम्ही एनसीपीत जा. येत्या कालखंडामध्ये मी मागचं सांगितलं तर किती छळ झाला, किती अपमान झाला, किती हे झालं तरी मी भारतीय जनता पार्टीचे सगळं सहन करत होतो. आणि त्यांनी अशी एक परिस्थिती निर्माण केली की आम्ही वारंवार हे करत राहू की तुम्हाला शेवटी नाईलाजाने पक्ष सोडावा लागेल. आम्ही पक्ष सोडावा लागला आणि मग त्या ठिकाणी कोणाकडे जायचं आहे तर या ठिकाणी बहुजन समाजाचा आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय देणारा ते आतापर्यंत मी मगाशी सांगत होतो पवार इज पॉवर. शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कुठच्याही कालखंडामध्ये लिहिता येणार नाही. त्या नावाचं मला म्हणजे संजय पवार जरी दिल्लीला हरियाणामध्ये गेल्यानंतर संजय पवार शरद पवार सारखं रिलेटिव्ह आहे नावामुळे असा वजन प्राप्त. आणि या महाराष्ट्रामध्ये एक असा नेता की ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना एक महिलाचे दगड व्हावे तसे निर्णय घेतले. मी त्याचा साक्षीदार आहे. विधानसभेमध्ये 30 वर्षापासून मी काम करत असताना माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून पवार साहेबांबरोबर काम केले 1990. या महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. जो अविकसित भाग आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणारा नेता म्हणजे माननीय पवार साहेब. या महाराष्ट्रामध्ये या महिला भगिनींना आरक्षण मिळालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आतापर्यंत आरक्षण नव्हतं, त्यांना स्पर्धा करावी लागत होती. यांना आरक्षण स्थानिक स्वराज्यांमध्ये ठेवलेलं असेल त्याचं पहिलं बिल पहिला कायदा जो विधानमंडळामध्ये मंजूर केला तो पवार साहेबांनी केला. महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेखाली फलोत्पादन योजना राबवली गेली पाहिजे. ही पहिली योजना राबवली ते पालनाचे पवार साहेबांनी. या महाराष्ट्रातला असंख्य दलित बांधव, असंख्य बहुजन समाज, असंख्य समाज जो संविधानावर विश्वास ठेवतो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर मार्गदर्शनावर विश्वास ठेवतो, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव जर दिलं असेल तर पवारसाहेबांच्या काळात असे अनेक पैलू आहेत ते आपल्याला सांगता येतील. आतापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये घडलंच नसतं तो चमत्कार त्यांनी आज घडवला. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष काम करतो. त्या निवडणुका झाल्या, मला तिकीट मिळालं नव्हतं, रोहिणी देवी निवडणुकीत हरल्या होत्या. तरी मला वारंवार पत्रकार विचारायचे, टीव्ही वाले माझ्याकडे येते की तुमचं काय मत आहे, काय होऊ शकतं या राज्यात. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट किंवा भारतीय जनता पार्टी सोबत कुणाला तरी या देशात पक्ष होऊ शकत नाही. एकाच्याही मनामध्ये कल्पना नव्हती की असं प्रकार होऊ शकतं. ते सरकार आणण्याचं काम माननीय शरद पवारांनी या ठिकाणी केलं. तरी न होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेबरोबरची युती हा एक न होणारा निर्णय होता. पण आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जर बाजूला ठेवायचं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर सत्तेमधून येऊन खऱ्या अर्थानं जनतेला न्याय द्यायचा असेल तर या राज्यामध्ये बहुमताचं सरकार असलं पाहिजे.
आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी पहिला चमत्कार घडवला. आज आमच्या देवेंद्र फडणवीस किती वेळा सांगत असले, आमच्या चंद्रकांत दादा पाटील किती वेळा सांगितलं, त्यात 2 महिने मी घेणार, 4 महिने मी घेणार, 1 वर्ष झालं अजून घेणार, 1 वर्ष झालं पडत अरे सरकार पडण्यात कसं पडणार आहे? दादा एवढा तुम्ही राजकारणात मी राजकारणामध्ये हे साधी गोष्ट आहे. या सरकारमध्ये हे पडतं आणि दुसरं सरकार येण्यासाठी म्हणून पाहिजे. भारतीय जनता पार्टी बरोबर 105 आहे, बहुमताला 40 पाहिजे, 40 म्हणजे कुठला तरी पक्ष त्यांच्याबरोबर नेला पाहिजे. प्रत्येकाचे 40 45 50च आहे, कोणाचे जास्त नाही कोणाचे कमी पण नाही आहे. काँग्रेस मधलं 45 येईल, आपलं म्हटलं त्याच्यामध्ये एनसीपीचं म्हटलं तर 55 लोकांच्या आसपास 56 म्हटलं शिवसेना. म्हणजे कुठला तरी पक्ष तिकडे गेल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचं सरकार येत नाही आणि या दोघांपैकी एकही पक्ष त्यांच्याकडे जाणार नाही हे मला माहिती आहे. तर शिवसेना जाऊ शकत नाही, का नाही जाऊ शकत? मुख्यमंत्री पद जर त्यांना दिलं असतं तर तुमचं सरकार असतं दोघांचं. तुम्हाला वाटतं काही माननीय उपमुख्यमंत्री म्हणून काम करते? अरे मुख्यमंत्री पदाच्या वादासाठी एवढं झालं आणि ते कशाला निर्णय केले? काँग्रेस तो उभे आहे ते जाऊ शकत नाही. आणि पवार साहेबांचं असं आहे, या तिथं नेता आहे आमचं सरकार आहे एवढंच करून यांच्यामध्ये काय फिरत आहे, एक पण प्रयोग करून पाहिला आणि तुम्ही विसरा की हे सरकार या ठिकाणी सरकार स्थिर राहणार आहे. आणखी एकमेकांचे तोंड समारोह असे राहते इकडे सरकार जात नाही. अरे 32 वर्षांचं सरकार ते अटल बिहारी वाजपेयीने 5 वर्ष चालवलं की नाही? आणि त्या कालखंडामध्ये यांना वाटलं नाही की 32 वर्षाचं संमिश्र सरकार आहे असं आहे. आता 3 पक्षाचं सरकार आहे आपल्याला, 3 पक्षाचं सरकार जाऊन रिक्षा आहे. अटलजीने एवढा मात्र चालवलं, सांभाळलं नाही 5 वर्षात. अरे त्यांनी जर 32 पक्ष एकत्र चालवले, तुम्ही आम्हाला 3 पक्षांमध्ये रिक्षा चालवला, काही विश्वास ठेवू नका. आणि तुमच्यापेक्षा मला अधिक समजतं थोडस म्हणून एनसीपीत आलो. माहित असतं काय एखादं पोरग रडायला लागलं नाही, इंग्लिशमध्ये थांबले बेटा तुला चॉकलेट आणतो. चॉकलेट काही आता नसते, आणखी जोरात भोकाट बसवतो. म्हणजे होतं नाही तुला आईस्क्रीम घेऊन दे, मग ते आईस्क्रीमच्या नावात फळात चूक राहा. मग तरी आईस्क्रीम मिळाली नाही की तुला काय मिळालंय, तुला नाही त्याच्यामधून मी तुला चांगलं प्रकार कर. आणखी काय म्हणतो पिझ्झा तो पोरगा त्याच्या आशेमध्ये त्याच्याकडे पाहत होते, आलं काय आईस्क्रीम नाही, कुल्फी आली का नाही, पिझ्झा आला का नाही. मग तो पोरगा रडणं थांबवतो तेवढ्या पुरतं. तसं आपले आमदार जे आहे भारतीय जनता पार्टीचे 105 ते 104 होऊ नये म्हणून हे चाललंय. मला माहिती आहे बात आहे, सगळे उद्योग मी केले आहे ना, आम्ही केले नाही उद्योग येत असताना मी तिथे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे ना, आला यांचं सरकार सेना भाजपचं राहायचं. मला माहित आहे ज्यावेळेला ते वैकुंठचे 14ला आपलं 2014ला सरकार आलं त्यावेळेला आमच्याकडे बहुमत होतं, 123 वर सरकार आलं. त्या कालखंडामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी मदत केली म्हणून सरकार बसलं. त्या कालखंडामध्ये आमचं चलबिचर करायचं, तिकडे जायचं का इकडे यायचं का. त्यावेळेस आम्ही तुला मुद्दे करून तुला महामंडळ करून तुला लालदेवीची गाडी ते उतरून टाकतो आणि तो आपली लालदेवीची गाडी असा पाहत बसला. आणि लालदेवीच्या गाड्या होत्या 50, आश्वासन दिले 200 लोकांना तुलाही करू काही करू. कोणी अध्यक्ष आला जिल्ह्याला त्याला तुला देऊन टाकू. शेवटी हे सगळं
हायकोर्टानं पाहिलं तर कशाचे लावते माझ सुप्रीम कोर्टाने लालदिवस काढून टाकला या आम्ही शेवटी काय सांगितलं सरकार टिकवण्यासाठी तुला देणार होतो पण काय तो सुप्रीम कोर्टाचा आदेश काय चिंता करू नका सरकार बिरकार हे जात नाही त्याच्यावर चाललेलं अहमपणा त्या ठिकाणी येतो एखाद्याचा अहंकार त्या ठिकाणी येतो त्या नेत्याला अहंकार आला की पक्षाचं वाटवलं मी नेहमी सांगतो की नेते मंडळी जास्त कार्यकर्ते कमी नेते मंडळी जास्त कार्यकर्ते कमी नेतृत्व आहे त्याच्यापेक्षा कमी तर पक्ष पुढे जायला अडचणी येतात नेता कार्यकर्ता आणि नेतृत्व त्या ठिकाणच्या समन्वयाशिवाय हे जिंकणं शक्य नसतं तुम्ही म्हणाल की आता आपल्या नगरपालिका येतील मग आपल्या 8 आमदार येतील मग आपले 4 आमदार खासदार होतील होत नाही तुम्ही जोपर्यंत संघटितरित्या एकत्ररित्या काम करणार नाही तोपर्यंत नाथाबो काय आणखी कोणी आलं तरी होणार जोपर्यंत तुमची साथ मिळणार नाही साथ म्हणजे जिद्दीनं नगरपालिका 100% नगरपालिका एनसीपीच्या आल्या पाहिजे या जिद्दीनं निघा आल्याच पाहिजे कुठून मग त्याला बोलवलं आम्हाला बोलवलं मी ठीक आहे बोलवलंच पाहिजे तू होता कामाने पण गावाला एखादी चूक झाली तर तो रात धरून चालता का म्हणजे आपलं घर आहे असं केलं तर पक्षाला त्याकडे भारतीय जनता पार्टीचा विस्तार का झाला जळगावीला धुळे जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात नगरमध्ये तुम्हाला फक्त नेता येईल या सगळ्या जिल्ह्यातला नेता एका असतो कार्यकर्त्यांना माहित होते कारण आता बोलला तर तो पण काय घेतला तिकीट मिळणार बरोबर आहे आणि आपण ते असं तिकीट घेतलं तर कार्यकर्ता काम करणार कर्तृत्व पैसा बिसा कोण आहे तुम्ही पाहिलं असेल गोरगरीब माणसांचे लोक सत्तेमध्ये बसले पैसा पाहत नव्हतो पैसा पाहिजे तो पैसा पाहत नव्हतो पण क्षमता पाहिजे म्हणून तुम्ही कार्यकर्ते स्वतःची क्षमता निर्माण करा उमेदवार राहण्यापूर्वी नेतृत्व उभं करण्याची क्षमता निर्माण करा आपल्याजवळ 10 आमदार आपल्या 10 उमेदवार असे असले पाहिजे निवडणुकीसाठी ह्याला तिकीट द्यायचं ते ह्याला तिकीट ह्याच्यापेक्षा एकापेक्षा एक बळकट त्यावेळेस कार्यकर्ते उमेदवारासाठी पाहिजे हवे म्हणून आपल्याला चालत नाही आपण वस्तुस्थितीला धरणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला काम करायचं शिस्त आहे पवार साहेबांची सत्याग्रह सांगत होते की आमच्या भागामध्ये आम्ही कोण भेट पण नाही मध्ये पण सुरू केलं तर त्या कालखंडामध्ये इतकी तटबंदी राहायची कामाची रात्र रात्र दिवस रात्र कार्यकर्ता परिश्रम करायचा कष्ट करायचे आता त्याच्यामध्ये तुम्ही करता आहात यापुढे आणखी अधिक वेगाने काम करा सरकार आपलं सरकारच्या माध्यमातून केलेले काम त्यांच्यासमोर मांडा एक साधा आयच्या घराच्या सोसायटीचा एक विषय पण हाती घ्या एक अनेक वर्षापासून मीच पाठपुरावा करतो वर्षाचे पाठपुरावा करत होता एक ऍडव्होकेट कीर्ती पाटील म्हणून त्या पाठपुरावा करतो 2018 पासून त्याचा पाठपुरावा करत होता याची चौकशी करावी ईओडब्ल्यूच्या माध्यमातून हे आदेश 2018च्या डिसेंबर महिन्यात निघाले आताचे नाही आहे भाजपवाले म्हणतात की आत्तासानं तुम्ही आमच्या चौकशा लावा म्हणतात ना की तुम्ही आमच्या संस्थेच्या आत्तासानं चौकशा लावा आत्तासानं चौकशी लागलेली नाही त्याचा आदेश 2018 ला इन्क्वायरी झाली नाही म्हणून 2019 ला परत रिमाइंडर काढला की इन्क्वायरी करा ईओडब्ल्यू कडून आर्थिक गुन्हेगारी शाखेकडनं करा त्याची इन्क्वायरी हे दिल्लीला राधामोहन सिंग मंत्री असतात त्यांनी काढली त्याचं सेल करा त्यांच्या सेक्रेटरी आपल्या डीजीला पाठवलं डीजीने आपल्या शिक्षण मिटिंग आहे या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार हा घोटाळा उतरवून काढण्याचा प्रयत्न केला गेला आपलं सरकार आल्यानंतर तोच आदेश जो त्या कालखंडामध्ये होता कारवाई करा त्याच आदेशानुसार आता कारवाई होते नवीन केलेलं नाही आम्ही कोणालाही आत्ताच या कारवाईच्या ह्याच्यात केलं की आत्ताचा की तुमच्या मागे आत्ताचा लागला असं नाही आमचा आत्ताच नाही आहे पण तुम्ही उद्योग केले तर आम्ही काय करणार आहे सुटणार तर की नाही तुमच्या मनात आहे तसंच होणार त्यामुळे
त्यामुळे बाकीच्या मतदारसंघ भरपूर मोकळे होते. काय चिंता करून काय खाते होतं. हे बघा, आपण कोणाच्या आत्मस्फूर्तीनं काम न करता जे सत्य आहे ते गोरगरीब माणसासाठी 90,000 ठेवीदार आहेत या संस्थांचे, विविध विश्वास फळे आहेत. ज्या BHR जे आहेत ते 9 राज्यांमध्ये ते शाखा आहे. नुसतं या राज्यामध्ये 300च्या वर शाखा आहे. देशामध्ये 9 राज्यांमध्ये डिपॉझिटर्स आहे या संस्थेमध्ये. आणि अशा डिपॉझिट्स मध्ये तुम्ही जर त्यांच्या कामाला लागले, त्यांना जर पैसे थोडे जरी मिळवून दिले तर 10,000, 20,000, 30,000 NCP आयुष्य सोडणार. गरीब माणूस जेवढा प्रामाणिक राहतो ना तेवढा श्रीमंत माणूस. मी तुमचा अवमान नाही करत कोणाचा, श्रीमंत बनवतो इथं पण श्रीमंत नाही तर पण त्याला 10,000, 20,000, 25,000 मिळून जर आपल्या प्रयत्नांनी आणि त्या आपल्या पक्षाच्या नेत्याने किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळवून दिलं, त्याचा उपयोग आपल्याला होतो. विधायक कामाचा उपयोग निश्चित आपल्याला राजकारणामध्ये होतो. चांगलं काम करायचं तर निश्चित पाहिजे आणि काम करायचं असेल तर आम्ही बसतो. छोट्या छोट्या कामांमुळे बसून वाटतो. एखादा कार्यकर्त्याचा तहसील करे, एखाद्या पोलीस स्टेशनला, एखाद्या ठिकाणी छोटंसं काम केलं तरी 10 रुपये माणसाला मागे राहतात त्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी आपण काम करूया. माननीय पवार साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी खरं आजची बैठक जी होती वाढदिवसाच्या निमित्तानं मला अशी अपेक्षा होती. मी यांना म्हटलं की हा वाढदिवस इतक्या उत्साहात साजरा झाला पाहिजे की विरोधक घडून गेले पाहिजे. आणि केव्हा एकट्यानं होणार नाही. हे जेवढं बसलेले आहे त्याच्यापेक्षा कितीतरी बाहेर कार्यकर्ते आहेत. प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक गावापर्यंत झेंडे, बॅनर, पोस्टर, स्टिकर ते द्यायचे. जिकडे भाव तिकडे पोहोचतात. 2-3 दिवस नुसता उत्साहात आला पाहिजे, नुसता उत्सव साजरा करता आला पाहिजे. हे बघा, वातावरण निर्मिती ही पक्ष विस्तारासाठी उपयुक्त असते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येणं, ज्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तो पक्ष वेगाने पुढे जातो. ज्या कार्यकर्त्या नुसताच आहे बसलेला पक्षाचा आहे, प्रामाणिक आहे, परंतु कार्यात काय म्हणतो त्याच्यामध्ये याच्यात नाही आहे, अशापेक्षा छोटा कार्यकर्ता घरी काही नाही पण सतत कामामध्ये आहे, अशा कार्यकर्त्यांना अधिक 4 माणसं जवळ जुळवता येतात. हे निमित्त असतं. मी नेहमी सांगतो, आमच्या मागच्या कालखंडात भाजप कार्यकर्त्यांना सांगायचो, कोणतीही अशा स्वरूपाची गोष्ट असेल, एखाद्याचा वाढदिवस आहे, एखाद्याचा छोटा मोठा कार्यक्रम असेल, मला फायदा होता, त्याचा फायदा उचला. नेत्याचा वाढदिवस आहे पण फायदा उचलायचा आहे. आम्ही हे केलेलं आहे, आम्ही हे काम केलं आहे, आम्ही ते काम केलं आहे, आमचं सरकार करत आहे असं करण्याचा गावोगावी जवळ प्रचार करणार, घरापर्यंत जाऊन सांगणार, त्यांनी काढली. आता लोकांना पैसे मिळवून देऊ किती मोठा फायदा. आपण एक मुखाने एका तोंडाने याने जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी अशी चर्चा करू, चांगल्या कामाची, चांगल्या निर्णय, सरकारच्या चांगल्या निर्णयाची चर्चा अधिक झाली, त्यामुळे लोकांना पटतो. तिथं मागच्या काळात नेहमी सांगतो, वाढदिवस असलं तरी, मरणाचं असलं तरी, लग्नाचं असलं तरी, बसल्या बसल्या काढा. अरे काय हो, ते खाऊन गेले 1000 कोटी घेतले असते, 100 कोटी, तुला 1000 कोटी मारले तर पैसे लागतात आहे का सत्य. त्या ठिकाणी अनेक कामं पुढच्या कालखंडामध्ये होतील, हे होईल. आम्ही नवीन मला रोडायला वेळ नाही लागत. त्यांनी राजकारणाचं बरंच खेळ त्यामुळे मला काही फार इकडचं तिकड वेळ लागत नाही. आणि आता मला काही फार मोठ्या काही स्वार्थ राहिलेला आहे, फार काही राहिलेलं असेल चित्र मला एकच आहे, माझा छळ झालाय एवढंच फक्त माझ्या लक्षात. बाकी मला काय त्यामुळे पवार साहेबांना वाढवत करायला पाहिजे, आगामी कार्यक्रम चांगले झाले पाहिजे, सर्वांनी एकत्रितरित्या काम करण्याची माझा अधिकार आहे सांगा, म्हणून आपण ते सांगतोय. आणि होईल नक्की चांगली टीम आपल्याकडे गावापर्यंत पोहोचलेलं आहे. अजूनही
पण अजूनही 12% जर आपल्याकडे कमी आहे. तळागाळातला माणूस आपल्याकडे कमी आहे. त्या ठिकाणी आपल्याला झोपडपट्टी तळागाळातला माणूस, आदिवासी माणूस, अल्पसंख्याक माणूस आधी कसा जोडता येईल पक्ष कसं मजबूत करता येईल त्याच्याकडे आपण या पुढच्या कार्यक्रमात लक्ष देऊया. नक्कीच पक्षाचा विस्तार होईल. पुढच्या कार्यक्रमात एनसीपी या जळगाव जिल्ह्यामध्ये क्रमांक 1 चा पक्ष राहील.